Cancer Healer Center, a new beginning. कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा. कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश. एकनाथ शिंदेंवर व्यंगात्मक गाणं केल्याप्रकरणी कामरावर गुन्हा. 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार. कामराला मुंबईत येऊन कोर्टात रीतसर जामीन मिळवणं आवश्यक. यापूर्वी दिलेल्या समन्स वेळी कामराची अनुपस्थिती. वकिलाकडूनच प्रशांत कोरटकर हल्ल्याचा प्रयत्न आणि शिवीगाळ. कोल्हापूर कोर्टातून कोठडीसाठी घेऊन जात असतानाचा प्रकार. शिवीगाळ करणारे वकील पोलिसांच्या ताब्यात. न्यायालयात हल्ले होणं असंविधानिक. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी प्रशांत कोरटकरवरील हल्ल्याची निंदा केली. सदावर्ते मुंबई उच्च न्यायालयात तक्रार करणार. कुणाल कामराला 3rd डिग्री देण्याबाबत एक मंत्री बोलतो, मग शिवरायांबद्दल गलिच्छ वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरची औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक. नोकरीतील डीलसोबतच वडिलांच्या अफेअरमुळे दिशा सालियान तणावात होती. यामुळे दिशाची आत्महत्या. मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधून मृत्यू संदर्भातले निष्कर्ष समोर. दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये अभिनेत्री दिशा पटाणी आणि अभिनेता मिलिंद सोमण यांचा जबाब नोंदवला. दिशा काम करत असलेल्या कॉर्नरस्टोन कंपनीशी जाहिरातींसाठी दिशा पटाणी मिलिंद सोमण यांचा करार. दिशाच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतायत त्यांना ते लकलाभ. ठाकरे कुटुंबावर आरोप करणाऱ्यांना लाज वाटायला हवी. खासदार संजय राऊतांचा घणाघात. ठाकरे ब्रँड संपला, फक्त बाळासाहेबांची शिवसेना जिवंत. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाताना कुणी आडवं आलं तर त्यास आडवं करण्याची आमच्यात ताकद. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली. या अपमानाचा बदला घेण्यासाठी देशमुखला धडा शिकवायचा असं कृष्णा आंधळेनं सांगितलं. आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारचा जबाबातून दावा. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी 5 वर्ष वाट पाहावी लागेल. हा पहिला अर्थसंकल्प होता. योग्य वेळी 2100 रुपये देऊ. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य. 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा. निवडणुकीमध्ये कर्जमाफीचं बोललो, मात्र आता तशी परिस्थिती नाही. भविष्यात निर्णय घेऊ. अर्थमंत्री अजितदादा स्पष्टच बोलले. मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद मिटला. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असं नामकरण होणार. कुंभमेळ्यासाठी नवे कुंड, गोदावरी शुद्धीकरणावर भर. महाजनांची माहिती. ईदच्या दिवशी हिंदू मुस्लिम दंगल, जाळपोळ आणि बॉम्बस्फोटाचा इशारा. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांवर निशाणा साधत एका अज्ञात व्यक्तीची ट्विटरवर पोस्ट. मुंबई पोलिसांना देखील टॅग केलं. चौकशी सुरू. म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा महाभूकंप. भूकंपामध्ये 144 जणांचा मृत्यू तर 732 जण जखमी झाल्याची माहिती. थायलंडमधील बहुमजली इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी TV9 नेटवर्कच्या कार्यक्रमात सहभागी. व्हॉट इंडिया थिंक्स टुडेमध्ये मोदींकडून देशाच्या प्रगतीचा आढावा. मागील काही वर्षात भारतानं केलेल्या गौरवशाली कामगिरीचा देखील उल्लेख. देशाला लुटणाऱ्यांवर पैसे परत करण्याची वेळ. ईडीकडून आजपर्यंत 22,000 कोटींची वसुली. ज्यांचा पैसा लुटला होता त्यांच्याकडे हा पैसा कायद्यानुसार पोहोचवला जातोय. पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. 1 एप्रिलपासून TV9 मराठी DD फ्री डिशवर पाहता येणार. DD फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. Cancer Healer Center, a new beginning.